निवडणुका आल्या की लोकांना गणेश मंडळांची खूप आठवण येते. फक्त वर्गणीवर आजकाल उत्सव होऊ शकत नाही. समजा 162 नगरसेवक असतील तर त्यातले किमान 125 ते 150 नगरसेवक असे होते की त्या इतर मंडळाशी संबंधित आहेत, गणेश मंडळांशी, किंवा त्यांची सुरुवात तरी त्या गणेश मंडळाच्या माध्यमातून झाली. गणपती बसल्या आणि मांडवाच्या मागे अनेक जण दारू पितात किंवा काही वेगळ्या पद्धतीचा धिंगाणा घालतात वगैरे, अशा काही गोष्टी बऱ्यापैकी लोकांच्या समोर यायला लागल्या. त्याला सगळ्याला मग पुन्हा जोडण्यासाठी काय करता येईल, तर मग सुरेश कलमाडींनी पुणे फेस्टिवल अशा पद्धतीचा एक नवीन उपक्रम सुरू केला. बाबा तुमचे लाऊडस्पीकर कमी करा किंवा तुमचा हा गोंगाट कमी करा, असा कुठलाही राजकारणी पुण्यामध्ये नाही, दुर्दैवाने नाही. पुण्याचे पालकमंत्री त्या बाबतीत थोडेसे कठोर आहेत, अजित पवार. गणेशोत्सव वजा राजकारण असं आपल्याला वेगळं करता येणार नाही. नमस्कार, द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत. आज आपण पुण्याचा गणेशोत्सव आणि त्याच्या भोवती जे राजकारण फिरतं त्यावर बोलणार आहोत. पुण्याच्या गणेशोत्सवाचं एक वैशिष्ट्य म्हणजे इथून अनेक राजकारणी तयार झाले आहेत. सुरेश कलमाडी पासून ते अगदी आत्ताचे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यापर्यंत यावरही बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य बातमीदार सुनीत भावे सर. सर, स्वागत आहे आपलं. सर, पहिलाच प्रश्न, पुण्यातला गणेशोत्सव आणि त्याच्या भोवती जे राजकारण फिरतं त्याचं काय वैशिष्ट्य दिसतं तुम्हाला? काय काय निरीक्षण आहेत तुमची? अगदी खरं सांगायला तर या सगळ्या संदर्भात बोलायचं ना, तर गणेशोत्सव वजा राजकारण असं आपल्याला वेगळं करता येणार नाही. कारण मुळातच कुठलाही कार्यकर्ता जेव्हा गणेश मंडळाशी जोडला जातो तेव्हा त्याच्या डोक्यात कुठेतरी काय ज्याला आपण बॅक ऑफ द माइंड असं म्हणतो, त्याला कुठेतरी पुढे जायचं असतं, राजकारणात जायचं असतं. तो भले कुठल्याही पक्षाच्या झेंड्याखाली जाईल, पण त्याचं अंतिम उद्दिष्ट त्यातल्या बहुतांश कार्यकर्त्यांचं हे राजकारणामध्ये जायचं असं असतं. तर त्याच्यासाठीची पहिली पायरी म्हणून गणेशोत्सव किंवा गणेशोत्सव मंडळ यांच्याकडे आपण बघता येऊ शकतं. मग तो सुरुवात कुठनं करतो, तर तो एक कार्यकर्ता म्हणून सुरुवात करतो कदाचित. मग तो कदाचित त्या सगळ्या गणेशोत्सवांमध्ये जी पाहिजे ती कामं सुरुवातीच्या टप्प्यात करतो किंवा तो स्वतःचं मंडळ एखादं तयार करतो. म्हणजे विशेषतः तुम्ही जर का बघितलात आजूबाजूला शहरामध्ये फिरताना, तर जे आता बहुसंख्य नगरसेवक होते, म्हणजे मागच्या टर्म जेव्हा महापालिकेची संपली, समजा 162 नगरसेवक असतील तर त्यातले किमान 125 ते 150 नगरसेवक असे होते की त्या इतर मंडळाशी संबंधित आहेत, गणेश मंडळांशी, किंवा त्यांची सुरुवात तरी त्या गणेश मंडळाच्या माध्यमातून झाली. अगदी ताजं उदाहरण तर आत्ताचे आपले पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री जे आहेत मुरलीधर मोहोळ, यांची सुरुवातही अशीच, जरी ते भाजपमधून सुरुवात झाली असली तरी ते मंडळाशी संबंधितच आहेत. कोथरूडमधला त्यांच्या साई मंडळ मला वाटतं आहे त्यांच्याशीच त्याच माध्यमातून त्यांची वाटचाल सुरू झाली आहे. आणि ही सुरुवात अशाच पद्धतीची तुम्ही जरी मागच्या काही खासदार किंवा मागच्या काही आमदारांच्या संदर्भात जरी बोललात तरी पण ती त्याच पद्धतीची तुम्हाला दिसेल. अगदी खरं सांगायचं झालं तर त्याच्यामुळेच गणेशोत्सव आणि राजकारण हे आपल्याला दूर करता येत नाही. आणि गेल्या काही वर्षांमध्ये तर ह्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने राजकारण करण्याची अनेक जण साधतात असं म्हणायला पाहिजे. विशेषतः आपण बघितलं तर मुख्यमंत्री कोणी असोत, म्हणजे आता एकनाथ शिंदे आहेत, त्याच्या आधीचे मुख्यमंत्री असतील किंवा त्याच्या आधीचे मुख्यमंत्री असतील, ह्या सगळेच जण त्यांच्याकडे वर्षा बंगल्यावर जेव्हा गणपती बसतो तेव्हा ते अनेक जणांना तिथे गणपतीसाठी आमंत्रित करतात. कदाचित वर्षभर न येणारे लोक सुद्धा त्या गणपतीच्या निमित्ताने त्यांच्या बंगल्यावर येतात, गणपतीच्या दर्शनासाठी येतात. कदाचित मुख्यमंत्री सुद्धा काही जण बाहेर जातात. पुण्यामध्ये आपण बघितलं, विशेषतः पुण्यामध्ये आपण बोलतोय तर गेल्या 5-10 वर्षांमध्ये जे मुख्यमंत्री झाले ते सगळेजण पुण्यातल्या सगळ्या मानाच्या गणपती मंडळांच्या दर्शनासाठी आले. त्यांच्याबरोबर सगळा कार्यकर्त्यांचा फौजफाटा होता. प्रत्येक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्याला असं वाटतं की अरे वा, आपल्या मंडळामध्ये मुख्यमंत्री आलेत. त्याच्यामुळे राजकारण हा असा विषय आहे की जो गणेश उत्सवापासून दूर करता येत नाही. आणि गणपती मंडळ आणि राजकारण हे एक आपण अलिखित समीकरण आहे अशा पद्धतीने सुद्धा आपण म्हणू शकतो. त्याच्याशिवाय त्याला पर्याय नाही असं मला तरी असं वाटतं. पुण्याचं राजकारण आणि गणेशोत्सव असं जेव्हा आपण बोलतो तेव्हा पुणे फेस्टिवलबद्दल जास्त बोलतात. सुरेश कलमाडी यांनी सुरू केलेलं त्या पुणे फेस्टिवलचा राजकारणावर आणि समाजकारणावर कसा इम्पॅक्ट पडला आणि सुरेश कलमाडींनी त्यातून काय साध्य केले किंवा इतर राजकारणी कसे जोडले गेलेत? आपण बघितलं तर पुण्यातल्या गणेशोत्सवाला 1893 साली गणेशोत्सव सुरू झाला. त्याच्यानंतर आता जवळजवळ 131 वर्ष होतात. या 131 वर्षांमध्ये स्वातंत्र्योत्तर कालखंड आणि स्वातंत्र्यानंतरचा कालखंड असे 2 टप्पे आहेत. ह्या 2 टप्प्यांमध्ये गणेशोत्सवात खूप कालानुरूप बदल झाले. आधी आपण अनेकांनी ऐकलेलं आहे, इतिहास पुस्तकांमध्ये वाचलेलं आहे किंवा आपल्या काही वरिष्ठ आपल्या घरच्या कुटुंबियांकडनं अनेक गोष्टी ऐकल्यात की आमच्या वेळेला गणेशोत्सवात अशा गोष्टी व्हायच्या, कार्यक्रम व्हायचे रात्रभर वगैरे, मेळे व्हायचे वगैरे, अशा सगळ्या गोष्टी. ही जागा सगळी बदलली. त्याच्यानंतर 50 ते 75, 78 पर्यंतच्या कालावधीमध्ये गणेशोत्सवानी बरीच काट टाकली. मंडळांची संख्या वाढली.
काही ठराविक मंडळ होती ती त्यांचे कार्यक्रम वर्षभर करत होती. त्यांना काय फक्त गणेशोत्सवापुरतेच कार्यक्रम करायचे 10 दिवस असं नव्हतं. त्यांचे कार्यक्रम सातत्याने चालू असायचे. जे सामाजिक काही त्यांचा आशय असेल किंवा सामाजिक अनुषंगाने त्यांना काही मदत करायची असेल तर त्या पद्धतीने ते चालायचं. मधल्या टप्प्यात काय झालं अचानक की गणेशोत्सवाबद्दलची म्हणजे विशेषतः कलमाडी हा 36वा पुणे फेस्टिवल आहे. म्हणजे आपण असं म्हणू की 90च्या दशकात साधारणतः पुणे फेस्टिवलला सुरुवात झाली 1989-90च्या दरम्यान. त्याच्या अलीकडच्या एक 8-10 वर्षांमध्ये गणेशोत्सवामध्ये खूप स्थित्यंतरं आली. त्याच्यामध्ये मांडवाच्या इथे त्याबद्दल खूप जणांनी नाराजी पण व्यक्त केली की गणेशोत्सव गणपती बसला आणि मांडवाच्या मागे अनेक जण दारू पितात किंवा काही वेगळ्या पद्धतीचा धिंगाणा घालतात वगैरे अशा काही गोष्टी बऱ्यापैकी लोकांच्या समोर यायला लागल्या. त्याच्यामुळे काही प्रमाणात, मी असं म्हणणार नाही की सगळेच जण उत्सवापासून दुरावले, पण काही प्रमाणात उत्सवामध्ये ज्याला आपण एक शैथिल्य म्हणतो की आता काय त्याच्यात नवीन असणार आहे, काय त्याच्यात नवीन असणार आहे या गणेशोत्सवामध्ये, अशी एक भावना समाजामध्ये थोडीफार निर्माण व्हायला लागली होती थोडीफार. म्हणजे त्यांनी काय पूर्ण सगळा समाज त्याच्यापासून दुरावला होता असं होत नाही कधीच. पण त्याला सगळ्याला मग पुन्हा जोडण्यासाठी काय करता येईल, तर मग सुरेश कलमाडींनी पुणे फेस्टिवल अशा पद्धतीचा एक नवीन उपक्रम सुरू केला. तर पुणे फेस्टिवलमध्ये काय होतं, जे काही वर्षांपूर्वी वेगवेगळ्या पद्धतीने व्हायचं त्याला एकत्र करण्याची एक गुंफण होती. म्हणजे ज्याच्यामध्ये अगदी फार भोसरीमध्ये होणाऱ्या बैलगाडा शर्यतींपासून ते बालगंधर्व आणि गणेश कला क्रीडामध्ये होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांपर्यंत अशी ती एक मोठी सांस्कृतिक कार्यक्रम असतील, त्याच्यात वेगवेगळ्या स्पर्धा असतील, अशी सगळी मोठी रेलचेल होती. तर हे कार्यक्रम आपण वर्षभर घेतच असतो किंवा हे कदाचित उत्सवाच्या आधी सुद्धा काही वेगळ्या पद्धतीने म्हणजे पुणे फेस्टिवलच्या आधी काही वेगळ्या पद्धतीने होतही असतील. पण त्याला एका सूत्रात बांधण्याचं काम हे त्यावेळेला सुरेश कलमाडींनी केलं. त्यांच्यावरही टीका झाली की गणेशोत्सव मोठा आहे का पुणे फेस्टिवल मोठा आहे, अशा पद्धतीने सुद्धा सुरुवातीच्या काळात त्याच्यावर टीका झाली. पण तो शेवटी एक पुण्याचा भाग झाला. म्हणजे त्या पुण्याच्या गणेशोत्सवाचा पुणे फेस्टिवल हा एक भाग बनून गेला आणि त्याच्यामुळे मग मोठमोठे सेलिब्रिटी त्या फेस्टिवलशी जोडलं जाणं, कुठल्या तरी मोठ्या सेलिब्रिटीच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं जाणं, त्यांच्याशी संवाद साधण्याची किंवा त्यांना बघण्याची संधी मिळणं, अशा पद्धतीचा सगळे त्यावेळेला. आणि सुरेश कलमाडी खासदार होते, त्यांचं केंद्रामध्ये त्यावेळेच्या सरकारमध्ये वजन होतं मोठं आणि ते त्यांचा सगळ्या क्षेत्रांमध्ये राबता होता. पुण्यातल्या अनेक लोकांशी, उद्योगपतींशी त्यांचा चांगला संबंध होता. त्याच्यामुळे ह्या सगळ्याचा एक परिणाम असा झाला की फेस्टिवलमध्ये कायम ज्याला आपण म्हणतो नॅशनल लेवलचं किंवा इंटरनॅशनल लेवलच्या पद्धतीचं जसं सादरीकरण ज्याला आपण म्हणतो प्रेझेंटेशन, त्या पद्धतीने होत गेलं. म्हणजे पुणे फेस्टिवलचा उद्घाटन सोहळा बघण्यासाठी अनेक जण आवर्जून यायचे किंवा मला अजूनही आठवतं काही उद्घाटन सोहळ्याला तर एवढी तुडुंब गर्दी गणेश कला क्रीडामध्ये झाली होती की सगळे दरवाजे लावून घ्यायला लागले होते. 2,500-3,000 कॅपॅसिटी आहे जवळजवळ गणेश कला क्रीडाची, पण ते सगळं भरून शिवाय बाहेर लोक उभे होते आणि पार ज्याला आपण धक्काबुक्की म्हणतो, जे आजच्या याच्यामध्ये अनेक ठिकाणी आपण बघतो तशा पद्धतीची धक्काबुक्की त्या कार्यक्रमांना व्हायची. पण त्याच्यातनं अनेकांना संधीही मिळाली. म्हणजे पुणे फेस्टिवलच्या व्यासपीठावर काहींनी अगदी पाककृती स्पर्धा केल्या आणि ते आता स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू करतात किंवा अशा पद्धतीचे ज्याला आपण म्हणतो की त्या वेगवेगळ्या संधी, बैलगाडा शर्यती असतील जसं मी आधी उल्लेख केला तसा, किंवा काही इतर स्पर्धा असतील, डेकोरेशनच्या स्पर्धा आहेत पुणे फेस्टिवलमध्ये, अशा अनेक गोष्टी त्याच्यातनं झाल्या आणि अनेक उत्तम कार्यक्रम पुण्यातल्या पुणेकर नागरिकांना पाहायला मिळाले. म्हणजे हे आत्ताचं वर्ष सोडलं 2024 तर सलग मागचे 35 वर्ष हेमा मालिनींचा बॅले शो पुणे फेस्टिवलचा एक सर्वात महत्त्वाचा केंद्रबिंदू झालेला आहे. आणि हे सगळे कार्यक्रम मोफत कुठेही झाले तरी, म्हणजे बालगंधर्वला असू दे, यशवंतराव चव्हाणला असू दे, त्याच्यामुळे लोकांमध्ये ते आता तुम्ही असंही आपल्याला म्हणता येऊ शकतं की कोण जाणार गणपती घरचे सोडून अशा कार्यक्रमांना, पण तसं नाही आहे. तो एक ठराविक वर्ग अजूनही असा आहे की ज्यांच्याकडे कदाचित गणपती घरी बसत नाही, तो बाहेरच्याच गणपतीला दर्शन घ्यायला जातो किंवा ज्यांच्याकडे घरी गणपती बसतो पण एक 4 दिवस 5 दिवस बसतो आणि मग नंतर ते मोकळे असतात. अशा वेळेला हे सगळे लोक ह्या फेस्टिवलकडे वळले आणि त्याच्यात राजकारण हा शेवटी भाग आहेच. मग त्या वेळेस ते केंद्रीय मंत्री असतील किंवा त्या वेळेस ते राज्यातले काही वजनदार मंत्री असतील, ते उद्घाटनाला आले होते किंवा ते समारोपाला प्रमुख पाहुणे म्हणून आले. त्या पद्धतीने ते पुणे फेस्टिवल हे लोकांच्या जनमानसात बऱ्यापैकी रुजलं. हे कधीपर्यंत झालं, हे 2014 पर्यंत झालं. 14 नंतरच्या गेल्या 10 वर्षात जेव्हा कलमाडी त्या सगळ्या म्हणजे खासदारकी ते पडले त्या इलेक्शनला, आणि ते नव्हतेच राहतात त्या इलेक्शनला, सॉरी 2014 मध्ये विश्वजित कदम होते. तर त्याच्यानंतरच्या 10 वर्षांत मात्र कलमाडी जेव्हा बाहेर गेले पूर्ण ह्या सगळ्या काय लाईमलाईट पासून ज्याला आपण म्हणतो, तेव्हापासून फेस्टिवलकडे थोडंसं दुर्लक्ष झालं. म्हणजे मी असं नाही म्हणणार की त्या पद्धतीने पूर्वीसारखा तो होत नाही वगैरे, पण जी चमक धमक ज्याला आपण म्हणतो, जी कलमाडी असतानाची होती ती थोडीफार कमी झाली आहे. त्यांच्याबरोबरचे इतर सगळे सहकारी खूप प्रयत्न करतात, खूप वेगवेगळे कार्यक्रम ठरवतात,
पण त्याच्या जोडीने त्याच्याबरोबरचं जे राजकारण होतं किंवा तो जो माहोल तयार व्हायचा सगळा फेस्टिवलचा, तो थोडासा कमी झालाय. पण ते राजकारण आणि फेस्टिवल हे शेवटी एकत्रच राहिलेलं आहे. आणि गणेशोत्सवामध्ये फेस्टिवल हा खूप मोठा भाग आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाचा जेव्हा केव्हा अजून आणखी एक 50 वर्षांनी नवीन इतिहास लिहिला जाईल 2000 शतकातला किंवा 99 नंतरचा. आता आपल्याला बऱ्यापैकी इतिहास माहिती आहे, तो आपण 100 वर्षांपूर्वीचा असं आपण म्हणू. पण आज जेव्हा आपण 70 वर्ष पुढे जाऊ, कदाचित 2100 किंवा 2075च्या पुढे जाऊ, तेव्हा जेव्हा मागच्या 60 वर्षांचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा पुणे फेस्टिवल हा त्याच्यापासून बाजूला करता येणार नाही. इतके त्याचं महत्त्व त्याच्यात आहे. गणेशोत्सवात सेलिब्रिटी आणणं, मोठे कार्यक्रम करणं आणि त्याच्या माध्यमातून मतदारांना केटर करणं, हे म्हणजे आधी सुरेश कलमाडी यांनी केलं, मग सगळ्या राजकारण्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि त्यांनीही त्याची प्रथा सुरू केली किंवा तेही त्यांच्या माध्यमातून करून घेऊ लागले, असं झालं. सुरेश कलमाडींनी तेव्हा सुरू केला, तेव्हा मतदारांना आकर्षित करणं हा हेतू थोडासा बाजूला होता. कारण तेव्हा ते राज्यसभेचे खासदार होते आणि लोकसभेमध्ये ते नव्हते. त्याच्यानंतर ते लोकसभेचे खासदार 2 वेळा झाले. पण तरी सुद्धा एक थेट त्यांचा नाही, पण काँग्रेसला त्याचा फायदा व्हावा हा त्याच्या मागचा त्यांचा सुप्त हेतू नक्की होता, असं आपल्याला अगदी म्हणता येऊ शकेल. पण ते अनेकदा पुण्यातल्या म्हणण्यापेक्षा मतदार हा कायमच हुशार असतो, हे आपण आता लोकसभेच्या निवडणुकांमध्ये पण पाहिलं. तो अशा काय वरवर रंगी ज्याला आपण म्हणतो त्याला भुलत नाही. त्याला नेमकं त्याच्या मागचं काय राजकारण आहे किंवा काय त्याच्या मागची त्यांची नक्की प्रक्रिया आहे हे त्याला बऱ्यापैकी समजतं. पण तरी सुद्धा गणेशोत्सवामध्ये अनेक जण सेलिब्रिटींना बोलवून किंवा त्यांना पाहिजे त्या गोष्टी काही देऊन अशा पद्धतीने आपल्याला मतदारांना आकर्षित करून घेता येईल का हे बघत असतात. म्हणजे विशेषतः जेव्हा निवडणुकीचं वर्ष असतं, जसा तुम्ही उल्लेख केला, त्यावेळेला तर हे प्रमाण जास्त वाढतं. मग विशेषतः आता ज्यांना जे इच्छुक आहेत, जसं आपण म्हणू की समजा पुण्यात 6 किंवा 8 मतदारसंघ आहेत विधानसभेचे, तर ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये जे इच्छुक आहेत सर्व पक्षातले लोक, ते इच्छुक त्या सगळ्या गणेश मंडळांना धरतात म्हणण्यापेक्षा त्यांच्या पाठीशी उभे राहतात असं आपण म्हणूया. मग त्यांना एखादा देखावा करायचा असेल, एखादी सजावट करायची असेल, तर ते मंडळ ते करेलच. पण त्याला एक रसद पुरवणं ज्याला आपण म्हणतो, ती कदाचित या इच्छुकांकडनं पुरवली जाते. त्याच्या मागचा हेतू अगदी अतिशय स्पष्ट आहे की त्या मंडळांच्या माध्यमातून जे काय आजूबाजूचे मतदार असतील त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचता येईल का. मग एखादी स्पर्धा ते स्पॉन्सरच्या माध्यमातून होईल का. तुम्ही बघितले असेल वर्तमानपत्रात येणारी काही पत्रकं जर का आपण बघितली, लिफलेट ज्याला आपण म्हणतो, त्याच्यावर सध्या काही विद्यमान आमदार आणि काही भविष्यातले होऊ इच्छिणारे आमदार हे काही वेगवेगळ्या स्पर्धा गणेश मंडळांशी निगडीत घेत आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी 100% निवडणुका आल्या की लोकांना गणेश मंडळांची खूप आठवण येते अनेकदा. आणि त्या गणेश मंडळांच्या माध्यमातून आपला स्वार्थ कसा साधता येईल असा प्रत्येक राजकारणी, तो कुठल्याही पक्षाचा नाही, तो 100% विचार करतो असं मला वाटतं. मला आता राजकारण्यांबद्दल विचारायचं. तुम्ही कलमाडी सांगितलं आणि मुरलीधर मोहोळ यांचंही उदाहरण दिलं. असेच काही राजकारणी तुम्हाला कोणकोणते दिसतात जे कार्यकर्ते होते आधी मंडळांचे, नंतर राजकारणी झाले? असे खूप जण आहेत. अगदी पहिलं नाव जसं आपण म्हणलं तसं की आत्ताच या खासदारांचं मी मगाशी घेतलं तसं, त्याच्या पलीकडे आपण जर का शोधत गेलो तर खूप जण आहेत. म्हणजे कसब्याची जी पोटनिवडणूक झाली तेव्हा जेव्हा रवींद्र धंगेकर निवडून आले, तर रवींद्र धंगेकरांची सुरुवात पण हिंदमाता तरुण मंडळापासून, म्हणजे त्यांच्याच गणेश मंडळापासून झालेली आहे. त्याच्यानंतर ते शिवसेनेमध्ये, मग तिथून अपक्ष, म्हणजे तिथून मनसेमध्ये, तिथून अपक्ष, आणि मग पुन्हा काँग्रेसकडनं ते लढले. असे खूप जण आहेत. म्हणजे ती यादी जर का घ्यायची झाली तर खूप मोठी होईल. पण काही मोजकी नावं त्यातली घ्यायची झाली तर त्याच्याच बरोबरीने इतर आमदार सुद्धा पुण्यातले काही आपण बघितले तर ते पण गणेश मंडळांशी संबंधित आहेत. त्याच्या बरोबरीने माधुरी मिसाळ सुद्धा आपण नाव घेतलं, पर्वतीचे आमदार, तर त्या सुद्धा गणेश मंडळाशी संबंधित आहेतच. त्यांचे पती शुक्रवार पेठेमध्ये, त्या जुन्या सगळ्या पुण्यामध्ये गणेश मंडळांचे कार्यकर्ते म्हणूनच प्रसिद्ध झाले होते. आणि मग बाकीचा त्यांनी बऱ्यापैकी त्यांच्या व्यवसायाचा विस्तार केला. थोडं जुन्या काळात जायचं झालं तर त्याच्या आधीचे सगळे आमदार, म्हणजे विशेषतः पुण्याचे माजी खासदार गिरीश बापट असतील, तर गिरीश बापट थेट कुठल्या मंडळाचे अध्यक्ष नव्हते, गणपती मंडळाचे, पण सगळ्या गणपती मंडळांशी त्यांचा निकटचा किंवा अगदी जवळचा संबंध होता असं आपल्याला म्हणता येईल. ते अनेकदा अनेक मंडळांमध्ये जायचे, तिथे गप्पा मारत बसायचे, सगळ्या कार्यकर्त्यांशी ते संवाद साधायचे. त्याच्यामुळे हे सगळीच राजकारणातली मंडळी या गणेश मंडळांबरोबर भोवताली फिरत असतात. त्याच्या अलीकडे अजून थोडंसं जायचं झालं तर कदाचित आपल्याला अण्णा थोरात वसंत थोरात यांचं नाव घेता येऊ शकेल. वसंत थोरात हे मंडई मंडळाचे अध्यक्ष होते. त्याच्यानंतर ते विधानसभा निवडणूक लढले, ते सुद्धा आमदार म्हणून निवडून आले. तर असे अनेक जण आहेत की जे गणपती मंडळाशी संबंधित आहेत. अनेक आमदार आहेत. विनायक निमण जे माजी आमदार होते शिवाजीनगरचे, काँग्रेस आणि शिवसेनेकडनं ते आमदार होते, ते गणेश मंडळाशी संबंधित होते. त्याच्यामुळे तुम्ही कुठलेही आमदार, साधारणतः आपण एक 6 किंवा 8 आमदार आपण असे म्हणले की
जे पुण्यात निवडून जातात त्यातले किमान 4 ते 5 आमदार तरी गणेश मंडळाशी संबंधित असतात आणि त्यांचा राबता या गणेश मंडळांबरोबर असतो. वर्षभरात काय काय कार्यक्रम चाललेले आहेत, काय कार्यक्रम घेता येतील या सगळ्या संदर्भात ते गणेश मंडळांना बऱ्यापैकी मार्गदर्शनही करत असतात. आणि त्यातली त्यांची जडणघडण जी आहे म्हणजे कार्यकर्ता एखाद्याला धरून ठेवणं किंवा त्याला काही कामं करून घेणं त्याच्याकडनं, या सगळ्या गोष्टी ज्याला आपण कार्यकर्त्यांची शाळा असं म्हणतो, तीही बरेचदा अनेक जण म्हणतात की ती गणेश मंडळांच्या उत्सव मंडपातून सुरू होते आणि त्याच्यात बऱ्यापैकी तथ्यही आहे असंच म्हणावं लागेल. मला आता गणेशोत्सव सुरू झालाय, संध्याकाळी आपण जेव्हा आता फिरायला लागतो तेव्हा जाहिराती दिसतात, कमानींवर फलक दिसतात, ऑक्सिरीच आणि पुनीत बालन ग्रुप यांच्या जाहिराती सगळीकडं बऱ्यापैकी. आपण पुण्याच्या गणेशोत्सवात ज्या जाहिराती आत्ता दिसतात त्याचं स्वरूप बदलतंय, तुम्ही कसं बघता त्याकडे? किंवा आधी एक म्हणजे वेगवेगळ्या कंपन्या जाहिराती द्यायच्या, आता कुठल्या फारच दिसत नाही, आता फक्त ऑक्सिरीज आणि पुनीत बालन दिसत आहे. गणेशोत्सवाचं सगळं अर्थकारण जे आहे ना ते खूप वेगळ्या पद्धतीने चालतं. म्हणजे तुम्ही काही वर्षांपूर्वी जर का त्याचा एक अभ्यास केला असेल तर बऱ्यापैकी गणेश मंडळ ही वर्गणी मागायला जायची. त्या वर्गणी देण्या घेण्यावरनं सुद्धा अनेक वाद व्हायचे, त्याच्यावरनं फार पोलिसांकडे तक्रारी दाखल व्हायच्या की दमदाटी केली जाते, खंडणीसारखं वर्गणी मागितली जाते, ठराविक वर्गणी दिली नाही तर त्रास दिला जातो वगैरे, अशा स्वरूपाच्या सगळ्या तक्रारी व्हायच्या. त्याच्यानंतर जसं मी मध्यंतरी म्हणलं की कालानुरूप प्रत्येक उत्सव बदलतो, तर उत्सव बदलताना अनेक मंडळांनी हा त्रास नको म्हणून मग वर्गणी मागायचंच बंद केलं. अनेक मंडळांनी, बहुतांश मंडळ, आता जी मोठी मंडळ आहेत ती तर वर्गणी घेत नाहीत. त्यातल्या काही मंडळ कदाचित नॉमिनल वर्गणी, जे त्यांचे कार्यकर्ते आहेत किंवा त्यांच्या आजूबाजूचे जे अनेक वर्ष त्या मंडळाशी जोडले गेलेले आहेत अशा लोकांकडनं कदाचित वर्गणी घेतात. पण फक्त वर्गणीवर आजकाल उत्सव होऊ शकत नाही. त्यात आपण उत्सवच नाही, आपण कुठलीही जर का गोष्ट बघितली, अगदी क्रिकेटची मॅच आहे तर क्रिकेटची मॅच ही फक्त काय भारत विरुद्ध पाकिस्तान जरी आपण लावली किंवा भारत विरुद्ध काय ऑस्ट्रेलिया लावली की जे आता सर्वाधिक टॉप संघ आहेत, तर ती मॅच कुठेही जरी लावायची झाली तरी पण ती स्पॉन्सर्स शिवाय किंवा BCCIच्या पाठिंब्याशिवाय ती मॅच होऊ शकत नाही आणि किंवा राईट्स म्हणजे टेलिव्हिजन राईट्स शिवाय ती मॅच आपण बघू शकत नाही. तर ह्या सगळ्यामध्ये जसं अर्थकारण आहे त्याच पद्धतीचं अर्थकारण ह्या गणेशोत्सवाच्या भोवती आहे. गणेशोत्सवामध्ये फक्त पुण्यातले लोक बाहेर पडत नाही, तर पुण्याच्या सगळ्या आजूबाजूच्या, ज्याला आपण निमशहरी भाग जो आहे पुण्याच्या हद्दीला जोडलेला, पुणे महापालिकेच्या हद्दीला जोडलेला, पिंपरी चिंचवड महापालिका, पिंपरी चिंचवडच्या हद्दीला जोडलेला आणि त्याच्याच बरोबरीने पुणे ग्रामीण हा सगळा भाग आणि त्याच्या बरोबरीने पुणे जिल्ह्याशी जोडलेले सगळे जे आजूबाजूचे जिल्हे आहेत, म्हणजे नगर असेल, सातारा असेल, रायगड असेल, ठाणे असेल, ह्या सगळ्या जिल्ह्यांमधनंही मोठ्या प्रमाणात मध्ये पुण्यामध्ये केवळ देखावे बघण्यासाठी अनेक लोक येतात. तर हे सगळे लोक आल्यानंतर अर्थातच काय सगळ्या मंडळांना भेटी देणं आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात. पण त्याच्या अर्थकारणामध्ये मग त्यांना जर का बाहेरनं एवढी मंडळी येणार आहेत, जवळजवळ आपण असा हिशोब नाही करता येणार पण लाखोंच्या संख्येने काय आपण म्हणूया 10 दिवसांमध्ये पुण्यात लोक येत असतात. काल पहिला दिवस झालाय आणि पहिल्या दिवशी जर का दगडूशेठच्या बाहेरची किंवा शिवाजी रस्त्यावरची गर्दी बघितली तर आपल्याला ते बऱ्यापैकी जाणवतं किती गर्दी किती मोठ्या प्रमाणात येते. तर बाहेर येणाऱ्या लोकांसाठी काही सुविधा द्यायच्या आल्या मंडळांकडनं, अगदी पाण्याची असेल किंवा चांगला देखावा करून आपल्या मंडळाकडे आकर्षित करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी पैसा लागतो. तर पैसा पुरवण्यासाठी अर्थातच जाहिरात किंवा जो कोणी स्पॉन्सर आहे, ज्याला आपण प्रायोजक असं म्हणतो, त्याची मदत घ्यावीच लागते. आणि ही मदत आज अचानक आपल्याला सोशल मीडियामुळे किंवा ह्या सगळ्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे फक्त पुनीत बालन उत्सव आहे का काय हा, किंवा फक्त ऑक्सिरीजचा उत्सव आहे का काय हा. पण जेव्हा हे सोशल मीडिया काहीच नव्हतं त्याच्या आधीच्या काळापासून, म्हणजे माझ्या आठवणीनुसार तर जवळजवळ 98-89 सालापासून किंवा त्याच्यानंतर जवळजवळ 30 वर्ष हा प्रायोजकत्वाचा वाद आणि हे सगळ्या गोष्टी सुरू आहेत. माझ्या आठवणीत ऑक्सिरीजच्या आधी माणिकचंदच्या खूप मोठ्या जाहिराती गणेशोत्सवामध्ये झळकलेल्या होत्या. सुरुवातीला 3-4 वर्ष त्याच्याबद्दल फार बोललं गेलं नाही आणि मग त्याच्यानंतर म्हणजे मला अजूनही आठवतो, मंडईमध्ये आपण जिथे जातो मंडईच्या प्रवेशद्वारावर तिथे माणिकचंदचे मोठे मोठे बॅनर लागले होते, खूप मोठे. म्हणजे आता तुम्ही ऑक्सिरीज बद्दल बोलताय ह्याच्यापेक्षा दुप्पट आकाराचे माणिकचंदचे बॅनर मंडईकडे जाणाऱ्या रस्त्यावर लागले होते. त्याच्यावरनं प्रचंड टीका झाली आणि मग ते सगळं वातावरण पुण्यात तयार व्हायला लागलं की गुटख्याच्या जाहिराती गणपती उत्सवात कशासाठी वगैरे अशा स्वरूपामध्ये. आणि मग त्याच्यानंतर ते थोडंसं 2 वर्ष कमी झालं आणि त्याच्यानंतर ऑक्सिरीजच्या माध्यमातून तेव्हा ते आलं आणि मग ते कंटिन्युअसली सुरू आहे. त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो काही चढ उतार जे आपल्या सगळ्या इकॉनॉमीमध्ये जशा पद्धतीने होतात अर्थकारणामध्ये, त्याच पद्धतीने चढ उतार गणेश मंडळांच्या एकूण अर्थकारणामध्ये पण होत असतात. जेव्हा बऱ्यापैकी हे गेल्या 5-7 वर्षांमध्ये विशेषतः तुम्ही नोटबंदी किंवा त्याच्यानंतर GST आणि हे सगळं जे एकामागोमाग एक आर्थिक सुधारणा झाल्या आहेत
त्याच्या आधी ऑक्सिरीज किंवा पुनीत बालन एवढं नव्हतं. शेवटी मंडळांचा जो सगळा कारभार चालतो तो आपण कितीही नाही म्हणलं तरी पण त्यांना सगळे त्यांचे ऑडिट रिपोर्ट द्यावे लागतात चॅरिटी कमिशनकडे, त्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. त्याच्यामुळे त्यांना त्याच्यात काही गोष्टी लिहाव्याच लागतात किती नाही म्हणलं तरी. त्याच्यामुळे ह्या सगळ्यामध्ये जर का जाहिरातीतनं पैसे येणार असतील, जाहिरातीतनं काही तिथली आपली कमान सजणार असेल, जाहिरातीतनं आपल्याला काही पैसे मिळणार असतील, तर ते गणेश मंडळांकडनं त्याला म्हणजे नाकारलं जात नाही, ते घेतलं जातं. आत्ता ऑक्सिरीजचा दबदबा आहे, कदाचित आणखी डाऊन द लाईन 10 वर्षांनी कुठली तरी वेगळी माध्यमातून जाहिरात, एखादी मोठी कंपनी पुण्यामध्ये आली, एखादा मोठा ग्रुप आला, ह्यांच्यापेक्षा मोठा एखादा ग्रुप आला, तर कदाचित त्यांच्या जाहिराती आपल्याला बघायला मिळतील. तो काल परत त्याच्यामध्ये कायम बदल होत असतो, पण जाहिरातींशिवाय गणेशोत्सव साजरा होणं असं होत नाही. आज आपल्याला ऑक्सिरीज आणि पुनीत बालन ग्रुप खूप दिसतो, पण सगळे छोटे छोटे त्या प्रमाणात तिथली जी स्थानिक आता एखादं हॉटेल रेस्टॉरंट असेल ते तिथल्या मंडळाला ते स्पॉन्सरशिप देतं, त्यांचे बोर्ड तिथे लागलेले असतात. अजून एखादी मोठी समजा एखादी फर्म असेल किंवा कपड्यांचं एखादं मोठं दुकान असेल तर ते तिथल्या मंडळाला प्रायोजकत्व देतं. आता हे स्वखुशीने देतं किंवा ह्याच्यामागे काही वेगळ्या गोष्टी दडलेल्या असतात, हे आता तुम्हाला किंवा आपल्या प्रेक्षकांनाही त्यातल्या अनेक गोष्टी माहिती असतात. पण अर्थकारण, गणपतीचं अर्थकारण हे फक्त भाविकांकडनं मिळणाऱ्या पैशांवर अवलंबून राहत नाही. त्याच्या मागे काहीतरी एक मोठा सपोर्ट आर्थिक लागतो. तो कधी अशा जाहिरातींच्या माध्यमातून असतो किंवा कधी राजकारणाच्या माध्यमातून असतो, जसं आपण आधी बोललो तसं. पण त्याच्याशिवाय पर्याय नसतो या सगळ्या उत्सवामध्ये. सर, आता थोडा बिगर राजकीय प्रश्न विचारतो. तुम्ही गेली 20-25 वर्ष पुण्यातला गणेशोत्सव बघताय, कव्हर करताय पत्रकारितेच्या माध्यमातून. तुम्हाला देखाव्यांमध्ये काही बदल दिसतो का? देखाव्यांमध्ये खूप बदल झालेत. म्हणजे मी आजच माझ्या लेखामध्ये एक छोटासा उल्लेख केला जसा की मीम्स आणि रील्सचा आजचा जमाना आहे. आपण फक्त 45 सेकंद किंवा त्या रील्स बघण्यामध्ये घालवतो 40-45 सेकंद, त्याच्यापेक्षा जास्त आपण कदाचित बघत नाही, मग पुढच्या रीलकडे आपण जातो. पण हे असं असताना सुद्धा आजही अनेक जण ते 2-2, 48 मिनिटाचे जे काही देखावे असतात, जो एखादा मंडळ सादर करतो, पौराणिक असेल, ऐतिहासिक असेल किंवा इतर कुठल्या वेगळ्या स्वरूपाचा असेल, ते बघण्यासाठी आजही गर्दी करतात तेवढीच. त्याच्यामुळे त्या देखाव्यांचं आकर्षण मला तरी असं वाटत नाही की कमी झालेलं आहे लोकांमधलं. आणि शिवाय बाहेर येणाऱ्या लोकांमध्ये, छोट्या छोट्या मुलांमध्ये, म्हणजे मी तो एक मुद्दा स्पेसिफिकली आमच्या ऑफिसमध्ये परवा बोललो होतो की आजकाल आजच्या नवीन पिढीची अनेक नवीन मुलं जी आहेत ती इंग्रजी माध्यमांमध्ये शिकतात. त्यांचा मराठीशी फार संबंध येत नाही, पण तरी सुद्धा त्यांना मराठी जास्तीत जास्त कुठे कानावर पडतं तर ह्या गणेशोत्सवातल्या देखाव्यांमधनं. कारण अजून तरी देखावे इंग्लिश झालेले आहेत किंवा हिंदी झालेले आहेत असं आपण ऐकलेलं नाहीये. त्याच्यामुळे ह्या सगळ्यातनं किमान ती मराठी भाषा त्यांच्या कानावर पोचते. काही शब्द कदाचित त्यांनी ऐकलेलेच नसतील, ते कदाचित त्यांच्यापर्यंत पोचतात आणि मग ते त्यांच्या पालकांना कदाचित विचारत असतील की यातला अर्थ काय, ह्या एखाद्या वाक्याचं काय नक्की म्हणणं आहे, अशा सगळ्या स्वरूपात. तर हे खूप मला असं वाटतं की नवीन पिढीसाठी पण आशादायक चित्र आहे आपल्या, असं वाटतं. आणि देखाव्यांमध्ये तर खूप बदल झालेत. म्हणजे पूर्वी फक्त आपण म्हणू तसं हलत्या देखाव्यांमध्ये पौराणिक, ऐतिहासिक वगैरे अशा स्वरूपाचे देखावे जास्त प्रमाणात असायचे. आता त्या हलत्या देखाव्यांबरोबर काही मंडळांनी त्यावेळेला, म्हणजे मी कव्हर करत असताना किंवा मी लहान असताना असं आपण म्हणूया की वैज्ञानिक देखावे सुरू करण्याची परंपरा केली होती. म्हणजे नातूवाडा मंडळ असेल किंवा नातूबाग, दोनपैकी काहीतरी एक, आणि त्याच्याबरोबर इतर काही त्या आजूबाजूची मंडळं होती. मेहुणपुरा मंडळ एक आहे, त्यांनी पण बऱ्यापैकी वैज्ञानिक देखावे सुरू केले. त्याच्यानंतर काही समाज प्रबोधनाचे आपण जसं देखावे म्हणतो त्याला बऱ्यापैकी सुरुवात झाली. त्या वेळेच्या घटना असतील, त्या घटनांवरचं भाष्य असेल, ते ह्या सगळ्या माध्यमांना पोहोचवलं जातं. म्हणजे गेल्या महिनाभर आपण कलकत्त्याची घटना असेल किंवा बदलापूरची घटना असेल, ह्याच्यामध्ये आपण महिला अत्याचाराचा प्रश्न बऱ्यापैकी मांडतोय. पण हेच प्रश्न किंवा त्यावेळेला साधारणतः 20 वर्षांपूर्वी हुंडाबळी असेल किंवा त्या सगळ्या माध्यमातले तेव्हाचे सामाजिक जे प्रश्न असतील ते कायम गणेश मंडळांनी त्यांच्या देखाव्यातनं मांडलेले आहेत. त्याच्यानंतर अलीकडचा ट्रेंड असा आहे की काही मोठमोठ्या मंदिरांच्या प्रतिकृती करायच्या. मग आता यावर्षी फार अगदी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरापर्यंतच्या प्रतिकृती पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हा पण एक बदललेला ट्रेंड आहे की ज्याच्यासाठी कदाचित प्रत्येकाला अमृतसरला जाता येणार नाही किंवा कदाचित प्रत्येकाला एखाद्या मोठ्या मंदिरात बाहेरच्या राज्यातल्या, आसाममधलं कदाचित भुवनेश्वरचं मंदिर असेल तर तिथे प्रत्येकाला जाता येणार नाही. मग ते मंदिर कसं असू शकतं यासाठी एक प्रतिकृती ज्याला आपण म्हणतो ती अनेक मंडळ सादर करतात. पुण्यानेच एक जो नवीन ट्रेंड अख्ख्या उत्सवाला दिला तो मी असं म्हणेन की तो जिवंत देखाव्यांचा आहे. जिवंत देखावा हा प्रकार तोपर्यंत आपल्याला माहिती पण नव्हता. जेव्हा ते सुरू झालं तेव्हा त्याबद्दलचं उत्सुकता वाढली आणि आज अनेक मंडळ अशी आहेत की ती
प्रामुख्याने जिवंत देखावा सादर करतात म्हणून ओळखले जातात. तर आपल्याला कुठलाही लाईव्ह परफॉर्मन्स ज्याला आपण म्हणतो तो बघायला आवडतो. त्याच्यामुळे चित्रपट जरी आपण आवडीने बघत असलो तरी पण नाटक बघायला आवडतं. 2-5 मिनिटाच्या किंवा 5-7 मिनिटाच्या सादरीकरणामध्ये अचानक शिवाजी महाराजांनी येऊन अफजलखानाचा वध केला तर तो आपल्याला तिथे त्या गणपतीच्या ह्याच्यामध्ये बघायला आवडतो. तर हा जो सगळा बदल आहे या उत्सवाच्या देखावांमधला, तो पण मला असं वाटतं की या सगळ्या मंडळांनी जो जपून ठेवलाय. आणि मी आधी म्हणलं तसं की कालानुरूप अनेक गोष्टी बदलतात, तसं या उत्सवाने खूप बदल बघितलेत. आत्ताही लाइटिंगच्या गणपती, पूर्वी पुण्यामध्ये रोषणाईचे गणपती खूप होते, म्हणजे विद्युत रोषणाईवर किंवा कारंज्यावर थिरकणारे वेगवेगळे विद्युत रोषणाई केलेले गणपती खूप होते. आता त्यांची संख्या आहे, मर्यादित झाली आहे ती, पण आता LED लाईट्स खूप प्रमाणात आलेले आहेत. त्याच्या मोठ्या भिंती असतात, तर त्या LED वर अनेक देखावे सादर केले जातात. सो तंत्रज्ञानाचा वापर आणि आधुनिक जीवनशैली याचा मेळ साधणारे अनेक देखावे मंडळी सादर करतात. आणि त्यांच्या परीने काही वेगवेगळे, आजकाल पूर्वी हे नव्हतं, पण पुण्यातली अनेक मंडळ आता अशी आहेत की जे स्वतः काही या समाज माध्यमांमध्ये किंवा समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रात जे कार्यरत आहेत त्यांना वेगळा पुरस्कार देतात. या निमित्ताने मानाचा पहिला कसबा गणपतीने पुरस्कार सुरू केलाय, तांबडी जोगेश्वरी मंडळ पुरस्कार देतं, तुळशीबाग मंडळ पुरस्कार देतं. तर अशी सगळीच मंडळ आणि इतरही काही मंडळ असतील, मी फक्त वानगी दखल नावं घेतली, पण अशा पद्धतीने तो देखावे आणि हा सगळा जो ट्रेंड आहे तो बऱ्यापैकी बदलत राहिला आणि कदाचित तो आणखी बदलेल. पुढच्या काही वर्षांमध्ये तो आणखी बदलेल. आणि मी सुरुवातीला जसा उल्लेख केला ह्या प्रश्नाच्या मध्ये की सोशल मीडिया कितीही काय आपल्यावर सध्या हवी असला किंवा आपण त्याच्यामध्ये सतत गुंतलेलो असलो तरी पण किमान त्याला बाजूला सारून अजूनही लोक त्या देखाव्यांमध्ये मशगूल होतात किंवा ते बघण्यासाठी 4-4, 5-5 तास बाहेर फिरतात, घालवतात, सगळीकडे आपल्या कुटुंबासकट फिरतात. मला असं वाटतं की हेही नसे थोडके, अजून ती उत्सुकता आणि ती आकर्षण आहे अजून त्या देखावांचं, ते असंच राहूया असं आपण प्रार्थना करूया गणपतीला. पुण्यातल्या सेंट्रल एरियामधले पेठांमधले गणपती गणेशोत्सव आणि पुण्याच्या आउटस्कर्ट्समध्ये असलेला गणेशोत्सव असेल, म्हणजे वारजे, इथं बाणेर, असे इतर आउटस्कर्ट्समध्ये असलेला गणेशोत्सव, या दोन्हीमध्ये काही फरक दिसतं का तुम्हाला? या दोन्हीमध्ये फरक आहे. आता काय होतं, पुण्याचे सगळे मानाचे गणपती हे शहराच्या मध्यवस्तीमध्ये आहेत. त्याच्यामुळे ह्या मध्यवस्तीमध्ये अर्थातच सगळ्यांचा मोठा भर असतो लोकांचा गणपती बघण्यासाठी येण्याचा. त्याच्यामुळे तुम्ही जर का बघितलं तर अगदी आता पहिल्या दिवसापासूनच शहराकडे येणारे बहुसंख्य रस्ते आपल्याला बंद करावे लागतात, कारण गर्दीच एवढी होते की शक्यच नाही, म्हणजे तिथे वाहतूकच सुरू राहू शकत नाही. त्याच्यामुळे ह्या गणपती मंडळांकडे काय होतं की शिवाजी रस्ता ही जर का त्याची हद्द धरली मध्यवर्ती पेठांमधली, तर त्याच्या उजवीकडे आणि डावीकडे अशी बहुसंख्य मंडळं सगळ्या जुन्या पेठांमध्ये आहेत. अगदी एक 10-15 वर्षापूर्वीपर्यंत या सगळ्या पेठांमधल्या गणपतीचे देखावे काय काय केले, अशी एक जवळजवळ 2-2 पान सगळ्या वृत्तपत्रांमध्ये त्याच्या देखाव्याची माहिती, कुठला देखावा कोणी केलाय, त्याचे फोटो, असं सगळं प्रसिद्ध व्हायचं. अलीकडच्या काळात ते थोडंफार कमी झालंय. आम्ही पण एक माध्यम म्हणून ते अशा पद्धतीचं सगळं लिखाण कमी केले. फोटो आम्ही सगळ्या वेगवेगळ्या पेठांमधले छापतो, पण लिखाण म्हणजे तिथे कसं जाल वगैरे एवढंच, फक्त मार्गदर्शक अशा स्वरूपात किंवा वाटाड्या अशा स्वरूपात आम्ही ते देतो, त्याचा नकाशा किंवा अशा पद्धतीने. पण त्याचं जे विस्तृत लेखन होतं ते कमी झालंय, पण अजूनही त्याची उत्सुकता कमी झालेली नाहीये. त्याच्यामुळे मध्यवर्ती पेठांमध्ये देखावे बघण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड आहे, खूपच आहे. म्हणजे हे अगदी बाणेर आणि तुम्ही जसा उल्लेख केलात पुण्याच्या उपनगरांमधनं, तिथेही मंडळ असतंच त्यांचं. त्या मंडळांमध्ये एखादा कार्यकर्ता आरती करतो रात्री 8ची 8:30ची, आणि मग तो इथे परत येतो. ज्या दिवशी रात्री 12 पर्यंत स्पीकर किंवा ध्वनिक्षेपक अलाउड आहेत त्या दिवशी तो इथे परत पुण्यातले देखावे बघण्यासाठी येतो. त्याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग असा की इथे बऱ्यापैकी मंडळांची संख्या पण जास्त आहे आणि इथले देखावे किंवा हे पण त्याचं जे वेगळेपण आहे ते अजूनही टिकून आहे. म्हणजे उपनगरांमध्ये देखावे होत नाहीत का असं नाही, पण एकूण तिथली मर्यादा आणि त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर त्यांना देखाव्यांपेक्षा ते त्या वर्षीचं जे काय, मी मगाशी जसं म्हणलं तसं की एखादा मंदिराचा देखावा असेल की जे बघता बघता लोक येऊन बघून जाऊ शकतात, किंवा तिथेही देखावे करणारी मंडळ आहेत पण त्यांची संख्या अतिशय मोजकी आहे. म्हणजे मध्यवर्ती पेठांमध्ये जर का 100 मंडळ असतील तर उपनगरांमध्ये कदाचित 20-30 मंडळ असतील. तर असा तो खूप मोठा फरक संख्येमध्ये आहे. त्याच्यामुळे मग ती मंडळ त्यांच्या काय आपण म्हणूया की त्यांच्या वेगाने किंवा त्यांच्या आवेशाने ते एखादा मंडळ देखावा करतं. आणि तिथे जास्त करून मला असं वाटतं की स्पीकर्सचा आणि ह्याचा सगळा खूप मोठ्या प्रमाणात हे चालतो, म्हणजे त्याची गाणी लावणं असेल किंवा बाकीचं असेल. त्याच्यापेक्षा मग लोक म्हणतात की आपण मध्यवर्ती पेठांमध्ये जाऊन ते देखावे बघूया. पण हे कदाचित आज आहे, काही वर्षांनी ह्याच्यामध्येही कदाचित बदल होऊ शकतो आपल्याला, कारण गणपती उत्सव हा कायम बदलत राहिला. मी जसं आधी उल्लेख केला तसं, तर आज मध्यवर्ती पेठांमध्ये लोकांची येण्याची गर्दी खूप आहे.
कदाचित हीच गर्दी असह्य झाली काही वर्षांनी, तर मग कदाचित लोक त्याच अरे नको आज एवढ्या गर्दीमध्ये कशाला जायचं, आपण उपनगरातले एक 10 मंडळ चांगली आहेत, आपण तिथल्या इथे गणपती मंडळ बघू, तिथेही देखावे व्हायला लागले. ते शेवटी त्या वेळेस परिस्थिती कशी बदलेल त्याच्यानुसार त्याचा निर्णय कदाचित होऊ शकतो. पण आत्ता तरी हा डिफरन्स आहे. आत्ताही उपनगरातल्या लोकांना मध्यवर्ती पेठांमध्ये येऊन देखावे बघण्याची उत्सुकता जास्त आहे. सर, यंदाचं वर्ष निवडणुकीचं वर्ष आहे. काही महिन्यांनंतर विधानसभाची निवडणूक लागेल. ही विधानसभेची निवडणूक तोंडावर असताना पुण्याच्या गणेशोत्सवात तुम्हाला काय असं वेगळेपण दिसतं? म्हणजे जेव्हा निवडणुकीचं वर्ष नसतं तेव्हाचा गणेशोत्सव आणि निवडणुकीचं वर्ष असतं तेव्हाचा गणेशोत्सव, या दोन्हीमध्ये काय फरक आहे? निवडणुकीचं वर्ष असतं त्यावेळेसचा गणेशोत्सव हा कायमच खूप मोठा होतो. 2019 सालचा गणेशोत्सव सुद्धा असाच खूप मोठ्या प्रमाणात साजरा झाला होता. त्याच्यानंतर दुर्दैवाने आपण कोविड सारख्या मोठ्या महामारीला सामोरे गेलो आणि ते 2 वर्ष आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उत्सव असा एकदम दबून गेला होता. मिरवणूक काढायची नाही, लोक जमायचे नाहीत एकत्र, अशी सगळी बंधनं त्याच्यावर होती. आणि मग जेव्हा मुख्यमंत्र्यांमध्ये बदल झाला किंवा हे सरकार जेव्हा नवीन आलं तेव्हा या सरकारने त्या उत्सवावरची सगळी बंधनं हटवली आणि बंधनमुक्त गणेशोत्सव असं त्यांचा नाराज असा होता मुख्यमंत्र्यांचा की कुठली बंधनं नसतील उत्सवावर. त्याच्यामुळे मग गेले 2 वर्ष आपण बघतोय की उत्सव किती मोठ्या प्रमाणात होतो. आणि यावर्षी तर त्या निवडणुका आहेत त्या अगदी आपल्याला असं वाटत होतं की कदाचित उत्सव संपल्या लगेच जाहीर होतील, पण त्या आता असं शक्यता आणि चर्चा आहे की त्या नोव्हेंबरमध्ये होतील. त्याच्यामुळे आणखी काही दिवस या सगळ्या राजकारण्यांना मिळतील. त्याच्यामुळे सगळा फोकस हा आता आपण म्हणलं तसं आणि सुरुवातीला उल्लेख केला तसा हा गणेश मंडळ आणि गणेश मंडळांभोवती फिरणारं राजकारण किंवा त्यांच्या भोवती असणारे मतदार हाच आहे. म्हणजे कसबा पेठेत आपण असं धरू की आता कसबा पेठ विधानसभा मतदारसंघांमध्ये बहुतांश मंडळ आहेत जी मध्यवर्ती पेठांमधली आहेत, पण तिथे येणारा मतदार हा वेगवेगळा मतदारसंघातनं येतो. काही शिवाजीनगरमधनं येतील, काही कोथरूडमधनं येतील, काही पर्वतीमधनं येतील. पण मग ह्या सगळ्या मतदारांना आकर्षित करून घेण्यासाठीची काही एकत्र काही आपल्याला तिथे करता येईल का, अशा पद्धतीचं सुद्धा राजकारण होऊ शकतं. किंवा तो पक्ष त्याच्या जवळच्या काही मंडळींचा एखादा समजा मंडळ असेल, मानाचे मंडळ नाही म्हणत मी, त्यांच्या पलीकडे जाणारी काही मंडळ असतात की ती एखाद्या पक्षाशी विचारधारा मानणारी असतात किंवा त्या पद्धतीने चालणारी असतात, तर तिथे काही अशा पद्धतीचं काही होऊ शकतं का, काही स्पर्धा अशा पद्धतीने घेतल्या जातात का, अशा पद्धतीचं पण असू शकतं. कदाचित पुण्यात यंदा पाऊस खूप झाला की पाणी खूप साचतं, अनेकदा रस्त्यांवर नागरिकांची गैरसोय होते किंवा खड्ड्यांमुळे आपल्याला खूप त्रास होतो. तर हे खड्डे आणि हे असे आहेत, अशा विषयातनं मग सत्ता कोणाची होती आतापर्यंत, मग हे खड्डे का नाही दुरुस्त झाले, असा एखादा विषय सुद्धा एखाद्या गणपती मंडळाच्या माध्यमातून मांडून थेट कोणावर ब्लेम नाही किंवा थेट कोणावर आरोप नाही, पण योग्य सूचक इशारा देण्याची पण पद्धत कदाचित अवलंबली जाऊ शकते. मला माहित नाही, काल 2च दिवस होत आहेत गणपतीला, त्याच्यामुळे पुढच्या 4-5 दिवसांमध्ये इतर ठिकाणी कशा पद्धतीने देखावे साजरे होतात किंवा काय पद्धतीने हे राजकारण चालतं हे आता आपल्याला बघावं लागेल. सर, शेवटचा प्रश्न. पुण्याच्या गणेशोत्सवाबद्दल अनेक जणांची तक्रार असते, त्यातलं गोंगाट असेल, डीजे, लेझर लाइटिंग, हा तक्रार करणारा वर्ग किती आहे माहीत नाही, जास्ती कमी हे माहीत नाही, पण तक्रारी आहेत. या गोष्टी जर का गणेशोत्सवातून कमी केल्या तर तो अधिक चांगला होईल. कुठल्या गोष्टी कमी केल्यावर तो अधिक चांगला होईल आणि ते कमी करण्याची राजकारण्यांची किती जबाबदारी आहे? मला असं वाटतं ह्याच्यामध्ये हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे सध्याच्या गणेशोत्सवाच्या एकूण सगळ्या परिस्थितीकडे बघता. आणि मला असं वाटतं ह्याच्यामध्ये राजकारण्यांनीच तयारी दाखवणं खूप गरजेचं आहे. आणि दुर्दैवाने आता आपला सगळा विषय हा राजकारणी संबंधित आहे, निवडणुकांशी संबंधित आहे. आणि आता कुठलाही राजकारणी, अगदी मी नाव घेऊन सांगू शकतो की पुण्याचे पालकमंत्री त्या बाबतीत थोडेसे कठोर आहेत, अजित पवार, पण बाकी कोणीही राजकारणी या मंडळांना म्हणजे त्यांना थेट सांगू शकतो की बाबा तुमचे लाऊडस्पीकर कमी करा किंवा तुमचा हा गोंगाट कमी करा, असा कुठलाही राजकारणी पुण्यामध्ये नाही, दुर्दैवाने नाही. म्हणजे मध्यंतरी या सगळ्या स्पीकरच्या गोंगाटावर पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच इशारा दिला होता की आता जर का तुम्ही हे थांबवलं नाही तर मला वेगळा कायदा करावा लागेल आणि तुमच्यावर बंधनं आणावी लागतील. पण हा शेवटी एक समाजाचा, मला असं वाटतं की सध्याचं जे घुसण सध्या सगळी सुरू आहे त्यातनं सुद्धा हे आपण त्यातनं बाहेर पडू. पण नागरिकांच्या तक्रारींच्या बाबतीत जर का म्हणाल तर त्या खूप आहेत. म्हणजे मागच्या वर्षी एक माध्यम म्हणून विसर्जन मिरवणुकीनंतर किंवा त्यावेळेला झालेला त्रास आपण सगळ्यांनीच बघितला. तो आम्ही माध्यम म्हणून फक्त लोकांसमोर मांडला, काही दिवस ठेवला आणि त्याला जो मिळणारा प्रतिसाद होता तो म्हणजे अतिप्रचंड अशा पद्धतीचा होता. अनेक डॉक्टर, अनेक प्रथितयश नामवंत लेखक, कवी किंवा समाजातले अतिशय अभ्यासू ज्याला आपण व्यक्ती म्हणतो, अशा सगळ्यांचा आम्हाला प्रतिसाद होता आणि ह्याच्यावर काहीतरी बंधनं आलीच पाहिजेत असा सगळ्यांचा एक सूर त्याच्यामध्ये होता.
आणि कसं असतं शेवटी समाज म्हणून या सगळीकडे बघताना त्याचा तुम्हाला एक दबाव तयार करावा लागतो की जो ह्यावर्षी थोडासा झाला असं आम्हाला आत्ता तरी वाटतंय की जी महापालिकेतर्फे एक पहिली बैठक होते गणेश मंडळांच्या संदर्भात, तर ह्या बैठकीमध्येच पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या समोर पुण्यातले अतिशय सजग नागरिक, अगदी मी नाव घेऊन सांगायचं झालं तर कल्याणी मांडके, डॉक्टर कल्याणी मांडके यांच्यापासूनचे अनेक जण तिथे गेले, अनेक नेत्रतज्ञ गेले आणि त्यांनी ह्याचे होणारे दुष्परिणाम त्या सगळ्यांसमोर मांडले. आणि त्या दुर्दैव तेव्हा कदाचित तो एक सूर तेव्हा निर्माण झाला की नाही याच्यावर काहीतरी बंधनं असली पाहिजेत आणि ते सातत्य टिकलं. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण ज्याला आपण एनजीटी म्हणतो त्याच्यामध्ये केस याचिका दाखल झाली, एनजीटीने त्याच्यावर काही बंधनं घातली. कुठलाही उत्सव असा कोणीतरी बाहेरनं बंधनं घातली आहेत म्हणून साजरा किंवा तशा पद्धतीने साजरा व्हावा ह्याच्यापेक्षा एक स्वतःचं स्वयंशिस्त ज्याला आपण म्हणतो किंवा स्वतःवरची काही बंधनं आपण घालून घेतली पाहिजे ते उत्सव म्हणून. तर मला असं वाटतं गणेश मंडळाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी आपण आजूबाजूला त्या जल्लोषात आणि आवेशामध्ये एखादा उत्सव साजरा करताना आपण 4 जण किंवा मंडळाचे 400 जण किंवा अगदी 4000 जण जरी धरले तरी पण त्याच्या पलीकडचा समाज हा 4000 पेक्षा खूप मोठा आहे आणि त्या समाजापर्यंत त्याच्या हिताला जर का बाधा काही येणार असेल तर माध्यम म्हणून आमचा कायम त्याला त्या गोष्टींना विरोध राहील. कारण याचे खूप मोठे परिणाम होतात. आपल्याला त्या वर्षी जाणवत नाहीत पण गेल्या वर्षी डोळे आणि कान या सगळ्या संदर्भातल्या डॉक्टरांकडे येणाऱ्या तक्रारींची संख्या प्रचंड होती. लेझर लाईटचा तर अतिरेकी वापर मिरवणुकीमध्ये झाला होता. आणि जर का हा सगळा आनंद आपण कधी घेऊ शकतो, जर का आपली पंचेंद्रिय चांगली असली तर आपण उत्सवाचा आनंद घेऊ शकू ना. जर का ह्या लेझर लाईटनी माझे म्हणणे कोणाचेही डोळे गेले तर तो याचा कार्यकर्ता जरी तो असला तरी पण तो आनंद कसा घेईल, किंवा त्या कार्यकर्त्याच्या त्याच्या आजूबाजूच्या नातेवाईकांच्या घरच्या कोणाच्या तरी डोळ्यांवर परिणाम झाला तर त्याला काय वाटेल उद्या. मग तो तसाच नाही तरी पण लेझर लाईट लावूच आपण असं म्हणत राहील. मला नाही असं वाटत की पुण्यातला गणेश उत्सवाचा कार्यकर्ता असं वागेल. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी स्वतःनी प्रत्येकाने स्वतःवर जर का काही थोडंफार बंधन घातलं तसाच तोच हे लाऊडस्पीकरच्या भिंतींचा आहे. आणि लाऊडस्पीकरच्या भिंती हा असाच गेल्या 8-10 वर्षातला अतिशय वाईट ट्रेंड आहे. त्या लावाव्या, जरूर लावाव्या, पण त्याच्यावर काहीतरी तर बंधन असलं पाहिजे की काय बाबा तुम्हाला एक ठराविक मर्यादा दिली त्या डेसिबलमध्ये त्याचा आवाज असला पाहिजे, किंवा 4 स्पीकर लावायला गेले तर 4च स्पीकर असले पाहिजेत, ना की त्याच्या मागे 4 दाखवायला वरती समोर आणि त्याच्या मागे आणखी त्याची एक मोठी भिंत. असं नाही असता कामा. आणि यावर्षी मी अभिनंदन करू इच्छितो पोलीस आयुक्तांचं की त्यांनी याबाबत खूप कठोर भूमिका घेतली आहे. माझी अपेक्षा अशीच आहे की ती कठोर भूमिका फक्त कागदावर राहू नये, त्याची अंमलबजावणी व्हावी. आणि हे फक्त काही ठराविक मंडळांच्या विरोधात कोणी नाही, किंवा कोणी जे पुढे येतात ते काय मंडळांच्या विरोधात आहेत किंवा ते असं करतात म्हणून नाही. एक समाज म्हणून एक गणेशोत्सव हा सगळ्यांचा एकत्र येण्याचा सण आहे. त्या एकत्र येण्यामध्ये अशा भिंती असता कामा नयेत किंवा कोणी दुभंगलेलं असता कामा नये. त्याच्यामध्ये सगळ्यांना एकत्र येऊन एकत्र उत्सव साजरा करण्याचा आनंद घेता आला पाहिजे. त्या एकत्र आनंद घेण्यासाठी म्हणून काही बंधनं सगळ्यांना पाळावी लागतील. ती जशी बंधनं तुम्ही गणेश भक्तांवर घालता की ह्या रस्त्याने जायचं नाही, ह्या रस्त्याने एकेरी जायचं, उलटं यायचं नाही, त्याच पद्धतीने मंडळांनी सुद्धा स्वतःची बंधनं स्वतः पाळली पाहिजेत. तर हा उत्सव अधिक चांगला होऊ शकेल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि मी सगळ्यांना याच माध्यमातून आवाहन करू इच्छितो की आज आपल्याला ते कदाचित जाणवणार नाही, कदाचित 100% जाणवणार नाही. 18-20 वर्षाच्या वयामध्ये ते जाणवत पण नाही, जी तरुण पिढी आहे त्याच्यात. तेव्हा एक वेगळाच माहोल झालेला असतो की काय फरक पडतो असं झालं तरी. पण एका वयाच्या ठराविक टप्प्यानंतर ह्या सगळ्याचा त्रास व्हायला लागतो. आणि आपल्याकडे आपण जरी कायम असं म्हणत असलो की आपला युवकांचा देश आहे, आपली युवक पिढी आता तरुणांचा देश आहे आपला. 18 ते 35 मध्ये सर्वाधिक वयोगट म्हणजे सर्वाधिक लोकसंख्या आपली तरुण आहे. पण ही काही वर्षांनी हीच सगळी लोकसंख्या म्हातारी होणार आहे. आणि ह्या सगळ्या लोकसंख्या हा आपला सगळ्यात म्हाताऱ्यांचा देश असेल अजून एक 15-20 वर्षांनंतर किंवा 35 वर्षांनंतर. तेव्हा आत्ता जे आपण हे असं चालू राहिलं तर त्यावेळेला येणाऱ्या समस्या ह्या आणखी धोकादायक बनतील ह्या सगळ्या. आणि त्याच्यावरचे उपाय त्यावेळेला आपल्याकडे नसतील तेव्हा वाईट वाटून काही उपयोग होणार नाही. त्याची सुरुवात आत्तापासून आपल्याला करावी लागेल. त्याच्यासाठी ह्याच्यावर बंधनं काहीतरी असली पाहिजेत, किंवा त्याच्यावर एक शिस्त स्वतः मंडळांनी लावून घेतली तर त्यांच्या आजूबाजूचे 4 कार्यकर्ते कदाचित दुःखी होतील, पण एक समाज म्हणून, मोठा समाज म्हणून तो त्यांना शुभेच्छाच देईल असं मला वाटतं. सर खूप खूप धन्यवाद. पुण्यातला गणपती आणि राजकारण यावर आत्ता आपण सविस्तर चर्चा ऐकली. ही चर्चा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. सर पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटू. तुर्तास इथेच थांबू. थँक्यू. खूप आभार.